काही परमानंट नाही, राजकारणाची कुठलीच गोष्ट परमानंट नाही. त्यामुळे राजकारण आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्या सोबत होत्या, जी लोक आपल्या सोबत होती, तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे. आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल माझे होते, काय वेळ लागत नाही त्याला माझी आजी व्हायला. पण आपण जे कर्तृत्वानं इथंपर्यंत आलो आणि तेव्हा जे मला जयाभाऊ नावाचं एक पद लागले, भाऊ नावाचं पद लागले ना संजय भाऊ, ते मी अस्थिवर जाताना सुद्धा ते सोबत राहणार आहे, ते राहणार नाही. आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो. त्यामुळे संजय भाऊ, आपण एक फोन केला, प्रत्यक्ष भेटलोय नाही कार्यक्रमाला या म्हणून सांगायला, असं अजिबात मला गरज भासली नाही. आपला एक सहकार्य आत्मीयतेनं सांगतोय की तुम्ही आलं पाहिजे. फक्त मी एक सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या लोकांना विचारून घ्या मी चालतो का, नाहीतर पुन्हा वांग्याचा कार्यक्रम नको. त्यामुळं आपण तुम्हाला चालत असेल तर मी नक्की येतो. आणि आज या ठिकाणी संजय भाऊ आलो आपण मला बोलवलात. आपण संजय भाऊ फक्त साहेब पत्रकारच नाही आहेत, तेवढेच मजबूत राजकारणी पण आहेत. राजकारणी आहेत, संस्था आता बघितलं, यांच्याकडून शिकलंच पाहिजे मला. आता मगाशी जे सांगत होते आमच्याकडे काय काय आहे हे सांगताना मला आता लक्षात राहिलं नाही एवढं संस्था त्यांच्या आल्या तर काम करायला. हे सगळं उभं केलंय आपण आणि किती संघर्षात्मक केलं मला माहिती आहे. ही संस्था पुन्हा आपण घेत असताना केलेला संघर्ष, त्यातले झालेले यातना सगळं माहिती आहे. त्यामुळे आपला तुमचा काय वेगळा नाही संघर्ष, कदाचित तुमच्यापेक्षा अधिकचा अनेक संघर्ष माझ्या वाटायला नाही. त्यामुळं या कार्यक्रमाला तुमच्यामुळे मला येता आला याचा मनापासूनचा आनंद आहे. आज आपण बघतो वेगानं डिजिटल मीडियाचं महत्व, डिजिटल मीडियाचं महत्व आज वाढताना आपण बघतो. प्रिंट मीडियाचं आहे, त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि आजही ते काय मी कमी झालं म्हणणार नाही, ठीक आहे, वाचक थोडासा कमी होऊ शकतो. कारण आता सगळ्या बातम्या तुम्ही आज मी काय म्हटलं हे दुसऱ्या दिवशी छापायची वाट बघायचं कारणच नाही. आता एखादं माझं वाक्य गेलं पण असेल पुढे. म्हणजे ही जी परिस्थिती आज आहे ते लोकांना या सगळ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर मिळत असतात. पण आजच्या घडीला डिजिटल मीडिया हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आज आहे या देशामध्ये. डिजिटल मीडियाचा वर्ग आपण बघितला आज जवळजवळ माझ्या हिशोबानं